नळ आणि टाकी या टॉपिकवर MPSCने एक छान प्रश्न विचारलाय. आता प्रश्न पाहायला गेल्यावर खूप अवघड आहे, पण काही ट्रिक्स आहेत, त्याने हा प्रश्न खूप इझिली सुटेल. बघा आता इथे तुम्हाला एक टाकी दिसते, त्याच्यामध्ये नळ दिसतोय आणि हे लिकेज दिसतंय, त्याच्यावरच आधारित प्रश्न आहे. प्रश्न बघा काय आहे. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. म्हणजे हा जो नळ आहे 4 तासात ही टाकी भरतो. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. आता हे छिद्र असल्यामुळे, हे लिकेज असल्यामुळे ती टाकी भरायला 6 तास लागतात. ऍक्च्युली लागायला किती पाहिजेत? 4 तास, पण या लिकेजमुळे 6 तास लागतात. जर टाकी पूर्णपणे भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारलाय. म्हणजे टाकी जर पूर्णपणे पाण्याने काठोकाठ भरली असेल तर नुसत्या या लिकेजमुळे ती टाकी किती वेळात रिकामी होईल असा तो प्रश्न आहे. आता समजून घ्या, ही जी टाकी आहे आणि याला जो नळ आहे तो 4 तासामध्ये भरतो ती टाकी. 4 hours, 4H लिहिलं मी. आणि या गळतीमुळे 6 तास लागतात. मग मला सांगा, या लिकेजमुळे किती तास एक्स्ट्रा लागतात? तर 2 तास. म्हणून इथे मी 2H लिहिलं, 2 तास. आता समजून घ्या काय करायचं. म्हणजे हा नळ ही टाकी 4 तासात भरतो आणि हे लिकेज 2 तास एक्स्ट्रा लागतात टाकी भरायला या लिकेजमुळे, म्हणून मी ते 2 तास लिहिलं. आता एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. काय करायचं माहिती आहे का? हे 4 भागिले हे 2 करायचं. बघा लक्षात घ्या, 4 भागिले 2 गुणिले आणि या 4 आणि 2 ची बेरीज करायची. बस हेच ट्रिक आहे, एवढंच लक्षात ठेवा. 4 भागिले 2 गुणिले 4 अधिक 2. 4 भागिले 2 किती येतात? 2 गुणिले 4 अधिक 2 किती येतात? 6. 6 दुने किती येतात? 12. झालं, हे उत्तर आलं आपलं. या लिकेजमुळे 12 तास लागतील, जे आहे ऑप्शन क्रमांक 3. आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे असं पिक्टोरियल व्ह्यू जर असेल आणि पिक्चरच्या सहाय्याने जर आपण समजून घेतलं तर डोक्यात नेहमी लक्षात पण राहतं आणि पाठ पण होतं. तर फॉर्म्युला लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.